मागणीसाठी सगळ्यांनी न्याय देण्याचे काम केलेलं आहे. आपल्या बाजूनं ते उभा राहिले आहेत. एखादा अर्धा वेळ झालंही असेल किंवा याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला साथ दिली नाही. माझी सगळ्यांना विनंती आजपासून ते सगळं बंद करा. माझ्या शब्दावरती सगळ्यांनी विश्वास ठेवा. कोणालाही आजपासून काहीही मेसेज टाकून कोणीही बोलू नका, ही माझी तुम्हाला विनंती. आणि माझा समाज 100% आजपासून ते 100% बंद केलेलं दिसून स्पेसिफिक वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल असा तुमचा हो. टीव्ही चॅनल सगळे जेवढे टीव्ही चॅनल येतं न्यूजचे आणि पेपरवाल्यांसाठी सुद्धा. आणि आली असेल नसेल रुसायचं नसतं. आपलं काम आपण करत राहायचं. ते आपल्या बातम्या लावत राहतात आणि इथून पाठीमागं लावलेल्या आहेत. हेही आपल्याला नाकारता येणार नाही. एखाद्या वेळेस झालं असेल इतकं कुठं लावून घ्यायचं नसतं. आपण समजदारीची भूमिका समाजाने हमेशा घ्यायची. समजदारीची भूमिकेत राहायचंय. आपल्याला न्याय मिळत आलाय. हे बांधव सुद्धा आपले ते लोकांचे नाही आहेत. पत्रकार बांधव आणि टीव्ही चॅनलचे बांधव दोघांनाही आजपासून कुणीही काहीही बोलायचं नाही. मेसेज सुद्धा टाकू नका, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. सर, एक गोष्ट की या आंदोलनामध्ये माध्यमांचा वाटा रोल महत्वाचा आहे, हे तुम्ही अधोरेखित करू शकता? हो, केलं. मी आत्ताच म्हणलो ना की यांनी आपल्या मागणीसाठी न्याय देण्यासाठी यांनी सुद्धा रात्रंदिवस काम केलंय. त्यामुळं एखाद्या वेळेस एखादी गोष्ट होत असते म्हणजे तीच पकडायची नसते. आपण समजदारीची भूमिका घ्यायची. परंतु सगळ्या मराठा समाजांना माझ्या वतीनं हात जोडून विनंती आहे, कुणालाही ट्रोल करू नका. आजपासून सगळं बंद करा. काही कुणाला बोलण्याची आवश्यकता नाही. ते आपल्या सोबत आहेत आणि इथून पुढे सुद्धा राहणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.